मान्सून 2026चा हवामान विभागाचा सुधारित अंदाज आलेला आहे. त्याच्यानुसार राज्यात दुष्काळाची सावट गडद होतंय का? पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर हवामान विभागाने सांगितले की यंदा जून महिन्यातच एक अल निनो विकसित होऊ शकतो. आपणही तसाच अंदाज दिला होता. आणि आयोडी अजून पॉझिटिव्ह नाही, आयोडी तटस्थ आहे आणि पुढील काळात साधारणतः जून, जुलै किंवा ऑगस्टपर्यंत सुद्धा तो तटस्थच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे. थोडासा पॉझिटिव्हकडे झुकण्याची शक्यता आहे, पण पॉझिटिव्ह आयोडी होण्याची शक्यता ही कमी प्रमाणात आहे, असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे यंदा देशात सरासरीच्या फक्त 90% पाऊस होण्याचा अंदाज आहे. म्हणजे 10% कमी पाऊस होईल. यात 4% अजून कमी अधिक होण्याची शक्यता राहील, कारण ही मॉडेलची त्रुटी आहे. आणि खूपच कमी पाऊस त्याला हवामान विभाग दुष्काळ तर म्हणत नाहीये, पण जर इतका कमी पाऊस होणार असेल, 90% पेक्षा जर कमी पाऊस होणार असेल, तर त्याला आपण दुष्काळच म्हणू शकतो. तर ती शक्यता 60% इतकी आहे. देशासाठी हा अंदाज आहे. त्यानंतर 90 ते 95% पाऊस होण्याची शक्यता फक्त 24% आहे. 96 ते 104% म्हणजे सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता 14% आहे. त्यानंतर 104 ते 106 किंवा 108% म्हणजे सरासरीहून अधिक पाऊस होण्याची टक्केवारी जी आहे ती फक्त 2% आहे. आणि खूपच जास्त पाऊस किंवा पूरजन्य स्थिती होण्याची शक्यता 0%च आहे. म्हणजे पुराची तर शक्यता नाहीये. दुष्काळ मात्र नक्कीच पडण्याची शक्यता दाट आहे. त्यात आपण जर मध्य भारतात म्हणजे ज्यात मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड हा जो काही भाग येतो, तर या भागाचा अंदाज पाहिला तर या मध्य भारतात 94% हून कमीच पावसाचा अंदाज आहे. जर आपण टक्केवारीत पाहिलं तर 94 हून कमी पाऊस पडण्याची टक्केवारी आहे 43%. सर्वसाधारण त्याला 94 ते 106% पाऊस म्हणतो. त्याला त्याची टक्केवारी या ठिकाणी 33% आहे किंवा 106% हून जास्त पाऊस होण्याची टक्केवारी या ठिकाणी 24% आहे. म्हणजे कमी पाऊस होण्याची शक्यता मध्य भारतात म्हणजे आपल्या जो काही भाग आहे या ठिकाणी अधिक आहे, की पाऊसमान कमी राहील. आणि जून ते सप्टेंबर हा आता 4 महिन्याचा अंदाज पाहूयात. लवकरच जून महिन्याचा सुद्धा हवामान विभागाने अंदाज दिलाय. आपल्या किरण वाघमोडे या YouTube चॅनलमध्ये त्याची सुद्धा माहिती देऊया. पण सध्या जर आपण जून ते सप्टेंबर या 4 महिन्याचा एकंदरीत अंदाज पाहिला, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपासून ते गोव्यापर्यंत नेहमीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. बेळगावकडे सुद्धा कमी पाऊस होईल. त्यानंतर थोडासा बिदरचा भाग आहे कर्नाटकतील. त्या ठिकाणी सरासरी इतका पाऊस होऊ शकतो. बाकी कर्नाटकच्या उत्तरेकडील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे बरेचसे भाग, बीडचा काही भाग असेल, धाराशिवचा भाग आहे, कमी पाऊस राहील. छत्रपती संभाजीनगर कमीच पाऊस राहण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर जालन्याकडे कमी पावसाचाच अंदाज आहे. बीडचे थोडेसे पूर्वेकडील भाग, लगतवरती परभणीचे एक दुसरे भाग, या ठिकाणी मॉडेल थोडं सरासरीच्या आसपास पाऊस पोहोचेल असं दाखवत आहे. पण सरासरी इतका पाऊस होईल का? तर त्याची गॅरंटी सध्या तरी कमी आहे. पण मॉडेल थोडंसं दाखवते तशी शक्यता. त्यानंतर नांदेडचा भाग आहे, कमी पाऊस राहील. बुलढाणा कमी पाऊस राहील. अकोला, अमरावती कमी पाऊस राहील. थोडासा वाशिमचा भाग आहे, सरासरी इतका पाऊस राहण्याची शक्यता थोडंसं मॉडेल दाखवत आहे. मग त्याच्या आसपास खूप जास्त पाऊस नाही, म्हणजे ही शक्यता जी असेल, ते फक्त स्थानिक पातळीवरती असेल. त्यामुळे याही ठिकाणी तुम्ही असं मानून चालू नका, की खूप जास्त पाऊस होईल. तसं काही नाहीये. त्यानंतर इकडे वर्धा असेल, यवतमाळ आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूरचाही बराचसा भाग आहे. याही ठिकाणी सरासरीहून कमी पावसाचा अंदाज आहे. आणि नागपूरच्या थोडंसं उत्तरेकडे मॉडेल थोडंसं चांगला पाऊस दाखवते. पण ती शक्यता फक्त थोड्याशा क्षेत्रासाठीच दाखवते. त्यामुळे त्याही ठिकाणी तुम्ही असं मानून चालू नका, की लयच चांगला पाऊस होईल. गडचिरोलीच्या दक्षिण भागातही सरासरीच्या आसपास पाऊस दाखवते, पण याचीही शक्यता थोडीशी कमी आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदाचा मान्सून हा कमकुवत राहणार आहे. जूनचा अंदाज पाहायचा असेल तर किरण वाघमोडे हा आपला YouTube चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब करून ठेवा. आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल. सध्याकरता इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा.